राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अमरावती मद्य विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले। या महारक्तदान शिबिरात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त डॉक्टर पराग नवलकर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, आमदार प्रवीण पोटे पाटील, नगरसेवक चंदू खेडकर यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदान करणाऱ्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या। त्यांचं मी खूप मनापासून खूप अभिनंदन करते आणि जवळपास त्यांचं विक्रमी 10,000 रक्त बॉटलचा संकलन करण्याचा कार्यक्रम घेतला आहे आणि आजपर्यंत आपण बघितलं तर त्यांचं यवतमाळ, वाशिम, अहिल्यानगर, जालना आणि बुलढाणा या ठिकाणी 9,161 लोकांचं झालं आहे आणि म्हणजे आपण 10,000च्या पुढे गेले, 400 अमरावतीला झाले, 100 धारणीला झाले, म्हणजे आपण 10,000चं संकलन ते पूर्ण केलेलं आहे। टार्गेट तुमचं पूर्ण झालेलं आहे। मला वाटतं पुढचं 21,000चं टार्गेट आपलं असेल ते आपण जिथे गेले तिथे त्या ठिकाणी असणारे असोसिएशनच्या माध्यमातून व्यवसाय करताना सुद्धा एखादं रक्तदान हे असं आहे की त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं। रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत मान्यवरांनी नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले। मान्यवरांच्या सहभागामुळे शिबिराला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतर रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकांनी सहकार्य केले। वैद्यकीय पथकांनी रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलनाची प्रक्रिया पार पाडली। शिबिराच्या ठिकाणी सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी झाली होती। विविध स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संदेशाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविल्याने अमरावतीत आयोजित या महारक्तदान शिबिराने सामाजिक उपक्रमाचा आदर्श निर्माण केला। अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। 15 ऑगस्टचं औचित्य साधून आम्ही हा रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आणि आमचं नेहमी असं इच्छा होती की काहीतरी सोशल कार्यक्रम घेतला पाहिजे, परंतु यावर्षी एक्साईज डेप्युटी कमिशनर श्री पराग नवलकर सर व गर्जे सर यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही हा मोठा प्रोग्राम घेऊ शकलो। हा प्रोग्राम घेत असताना आम्हाला हॉटेल मैफिल यांचं तसंच युनियन कॉम्प्युटर व प्रेस यांचा सगळ्यांचा अतिशय चांगला सपोर्ट मिळालेला आहे। त्यामुळे हे मद्य शिबिर रक्तदान शिबिर नक्कीच सक्सेसफुल होईल।